नमस्कार. वर्षा टेलर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फुगाबाही कटिंग करणार आहे. हा कपडा मी 4 फोल्ड करून घेतला आहे आणि आपली बाही उंची 3.5 आहे प्लस पावणे इंच काठ त्यात ॲड होणार आहेत. म्हणून मी 3.5 मध्ये शिलाई मार्जिनिंग ॲड करत नाही आहे. मी 3.5चीच बाही घेणार आहे. पहिला आपण इथं सरळ लाईन आखून घेऊ आणि 3.5 लेग मार्किंग करा. आणि चुन्यांसाठी मी 5 इंच कपडा पुढं सोडते. आणि फुग्यासाठी मी 1.5 इंच वर सोडला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे आहे तुम्ही. आणि बाही मी 8 इंच घेतली आहे. 2.5 इंच मुंडा उतार घेतला आहे आणि बाही सेप दिला आहे. आणि तो सेप असा मी दाखवते ह्याप्रमाणे आपल्याला वर घेऊन जायचं आहे. फुगा बाही आहे, चुन्या पडायचं काही टेन्शन नाही, त्यामुळे आपण एकच सेप कटिंग करणार आहे. आणि काठ आपण पूर्ण बाजूला काढतो ह्या पद्धतीनं कापून. इथं नाही कट करायची, आपल्याला नीट सेप वर न्यायचं आहे. हे आपल्या दोन्ही बाही कटिंग करून तयार आहेत. इथं आपल्या चुन्या येणार आहेत दोन्ही साईडनं. आणि आपण जो कपडा वर 1.5 इंच सोडलाय त्याचा पफ बनणार आहे. बाकीची लेस आपण कट करून काढणार आहे. एवढीच लेस आपण इथं खाली फुग्याच्या खाली लावणार आहे. एक्स्ट्रा लेस सगळी मी कट करून काढते. मला शिलाईपुरतीच मी ठेवत आहे एका बाजूला, फक्त फोल्ड होईल एवढीच. हे बघा, एवढी फोल्ड होणार आहे. हां, ह्या पद्धतीने आपली लेस. चला आता आपण बाही अटॅच करायला घेऊया. मी उलट्या बाजूला मार्किंग करून घेतली आणि हा पुढील भाग आहे, तर मी पुढच्या बाजूला बाही अटॅच करायला घेतले. आणि मध्यापासून खाली तुम्हासनी 2.5 ते 3 इंच जायचं आहे. मी 3 इंच मार्किंग केले आणि इथून चुन्या टाट करायच्या आहेत. चुन्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मी छोट्या पाव इंचाच्या चुन्या घेतल्या आहेत. आणि पाठीमागच्या साईडला सुद्धा मी 3 इंच मार्किंग करून घेतली. आणि जिथं मार्किंग करून घेतली तिथंपर्यंत कपड्याला एक पिन लावून घेतले. आता राहिलेल्या सगळ्या कपड्याच्या चुन्या आपल्याला इथं देऊन घ्यायच्या आहेत. हे बघा, मार्किंगपर्यंत आपल्या चुन्या आल्या आहेत. आणि आपली बाही पूर्ण अटॅच झाली आहे. जिथून आपण चुन्या टाट केल्या तिथूनच आपल्याला खाली सुद्धा चुन्या टाट करायला घ्यायच्या आहेत. एक्स्ट्रा कपडा असेल तर आपण कट करून काढू. खाली सुद्धा सेम आपल्या हाताला ज्या पद्धतीनं चुन्या बनवणं इजी पडतं त्या बाजूला आपल्याला चुन्या बनवायच्या आहेत. डायरेक्शन चेंज होतं चुन्याचं, तेव्हाच फुगा छान बनतो. आता पट्टी मोजायची आहे आणि एक्स्ट्रा जी असेल 6 इंच दंड आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन एवढी पुढं आहे, तर ही मी कट करून काढणार आहे. आता हे काठ बाही मी सरळ ठेवले आणि हे आपण काठ अटॅच करायला घेतो ह्या पद्धतीनं. चुन्या काठ लावताना मध्ये दाबून नाही द्यायच्या, चुन्या सगळ्या बाजूला सारायच्या आहेत. आणि किनारी असल्यामुळे धागे खूप निघतात आहे, पण ते पण मी सगळे पुढं घेते. हे बघा. ओके, आता आपल्याला दाब शिलाई टाकायची आहे, पण मी धागा बदलत आहे दाब शिलाईसाठी. हे सगळा कपडा मी काटाकडच्या साईडला घेते आणि मग दाब शिलाई देते. हे बघा, आता हा सगळे धागे आपल्याला याच्या आतमध्ये काटाच्या आतमध्ये फोल्ड करायचे आहेत. तुम्हाला हवा तर तुम्ही असं पण ठेवू शकता, पण मला फक्त गोल्डन किनारीच ठेवायची आहे, म्हणून मी ह्या पद्धतीने. आपल्याला काठ छोटे हवे आहेत, कारण की आपण पुढं सुद्धा काठ तेवढेच घेतले आहेत, म्हणून मी लहान काठ घेतले आहेत.
आणि धागे सगळे तुम्हाला आतमध्ये ढकलायचे किंवा कट करून काढायचं आहे ह्या पद्धतीनं. फिनिशिंगसोबत आपली काठ अटॅच झाले आहेत. हे बघा, पफ पण छान बनला आहे आणि बाहेर आतून पण फिनिशिंग किती सुंदर आले. दोन्ही काठ आपले सेम केले आहेत मी. ह्या साईडची बाही नंतर लावून घ्या. आपली बाही कंप्लीट आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. थँक्यू.